सद्दाम आणि आसिफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामी बॅटच्या रूपामध्ये आलेत. गोलंदाज पाहू शकाल वाऱ्याचा प्रवाह समीर पाटील सज्ज झाल्या पहिल्या षटक घेऊन. पंचाच्या नक्कीच डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाज सज्ज होईल. समीर पाटील सद्दाम खान साठी पहिला चेंडू यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पाहायला ब्रश नक्कीच झालाय. शॉट थर्डमॅनला गेला. बॅट अँड पॅड पाहायला भेटला आपल्याला आणि सिंगल धावाने श्री गणेश केला गेला. किरण पांगरे यांचं आगमन झालं. वेलकम किरण पांगरे. तसंच कालच्या दिवसामध्ये समीर पाटील आणि किरण पांगरे यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला मायक्रोफोनवर. आज सुद्धा आमच्यावर जोडले जातील मायक्रोफोनवर. किरण पांगरे एक सुरेख व्यक्तिमत्व पाहू शकाल. गाडीवर खूप फेरफटका करतात. त्यांना चालणं खूप गरजेचं आहे. ऑफ साईडला फटका नक्कीच खेळला गेला. थोड्या क्षणामध्ये आपण पाहिलं 500 थंडर घेऊन ते फिरत होतात. वनमाळी साहेबांची बाईक. दोन चेंडू दोन धावा फटका लगावल्या गेल्या. फुलटॉस बॉल फटकाता सुरेख खेळला डीप मध्ये. आपण पाहू शकाल इम्रान चेंडूला फुल करतील. फेकी केली जाईल परंतु एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात खेळाडू. परत एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल. धाव फलक 2.3. ऑफ साईडला फटका तर सुरेख खेळला गेला. पाहू शकाल एक धाव. धाव फलक 2.4. यावेळेस काय सुरेख गोलंदाजी करतात समीर पाटील. अक्षरशः मोठा फटका नक्कीच प्रयत्न करू दिला नाही. यावेळेस काय घडला गेला बघा. आपण धाव घ्यायचा प्रयत्न नक्कीच थोडीशी चुकी केली गेली. खेळाडू होते स्क्वेअर लेगला चेंडू कॅद करता नाही परंतु याचा फायदा दोन्ही बॅटर्सने उचलला. 2 धावा परिपूर्ण केल्या. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा बनवल्या गेल्या. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. सिंगल धाव नक्कीच चोरली गेली. चांगली गोलंदाजी समीर पाटील संघनायक आहे. सुरेख सुरुवात केली. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. प्रथमतः स्वीकार केला होता क्षेत्ररक्षणाने. त्या निर्णयाला 7 ठरवलंय. पहिल्या षटकामध्ये मात्र 7 धावा कच्च्या केल्या. येणाऱ्या दिनी 5 षटकांचा खेळ बाकी असेल. बघा 5 षटक कशाप्रकारे खेळले जातील दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. सुरतचा पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. डीप मध्ये इम्रान. बघूया आपण काय घडलं गेलं. यावेळेस 2 खेळाडू होते तेजस आणि इम्रान. कॉलिंग नव्हती. इम्रान चेंडूवर बघून धावत होते. तेजस मागे जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला. चुकी केली गेली. इम्रानला इंजुरी झाली का पाहिजे. नाही पाहू शकाल आमचे आयोजक आहेत पिंटू भैया. यावेळेस पाहत असताना पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा खेळ घडला गेला. बघूया आपण इम्रानने झेल टिपला असता परंतु कुठे ना कुठे धडकलेत. कॉलिंग नाही आहे. तेजसने चुकी केली आहे आणि यावेळेस मोठा गडी बाद होता राहिलाय. सद्दाम खान याला जीवनदान दिलं गेलं. सद्दामला जीवनदान देणं किती महाग ठरू शकते. यावेळेस पाहू शकाल जखमेवर मीठ चोलणारा चौकाराला झेल
बाद झाले असते सद्दाम, परंतु यावेळेस हा चौकार 4. नक्कीच पाहू शकाल सूरज आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. सद्दामला जीवनदान दिल्यानंतर तो किती घातक ठरू शकतो हे दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये, आणि यालाय अप्रतिम दर्जेदार षटकार 6 धावा. यावेळेस ऑन साइडला फटका नक्कीच खेळला गेला. डीपला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले आकाश यांच्या माध्यमातून एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावफलक 2 पोहोचेल 20-20, लॉस ऑफ 0 विकेट. दुसरा षटक मार्ग असतं. ज्यावेळेस ऑन साइडला फटका खेळला गेला आसिफ अब्बासीच्या बॅटमधून. डीपमध्ये खेळाडू आहेत आकाश चव्हाण, चेंडूला फील्ड करतात, पैकी केली गेली आणि यावेळेस पाहू शकाल डायरेक्ट हिट झाला असता कुठं ना कुठे, नक्कीच गडी बाद झाला असता. परंतु यावेळी सद्दाम खान जेव्हा घरातून निघतात ना, काहीतरी नक्कीच देवाकडे प्रार्थना करतात की माझी बॅट चांगली होती, माझी झेल सुटू दे, असं काहीतरी सांगून निघतात. असे आमचे आयोजक, आमचे कमिटी मेंबर्स आहेत ना, त्याचे मित्र ते सांगत असताना खूप काही माहिती किरण पांगरेने दिली आहे. आसिफ थोडासा शपवून खेळायचा प्रयत्न होता. ऑफिसचे खूपच बाहेर चेंडू ड्रावा झाला. पंचांनी अपील फेटाळली आहे. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 22. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होते. या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या सूरज संखे याने. फुलटॉस बॉल लॉफ केलाय. यावेळेस खेळाडू आहे डीप मध्ये आणि आकाश चव्हाण करणार नाही चुकी. सद्दाम खान यावेळेस 9 चेंडू 18 धावांची खेळी साकारून बॅक टू डगआउट. 22 वा लागणार पहिला झटका. म्हणून खेळीची ख्याती आहेत. चांगला झेल टिपला आकाशच्या माध्यमातून. नवीन बॅटर शैलेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आल्याला फटका सुरेख खेळला. फायनलला खेळायला ठेवलं गेलं. बघूया चेंडू निघून जातोय खूप वेगवान. आउटफील्ड खूप फास्ट. सीमारेच्या पार
चुकी केली असं म्हणावं लागेल. समीर पाटील यांनी पहिला चेंडू शॉट टाकला नवीन बॅटरला आणि लेगच्या वरती चेंडू त्याला नक्कीच धाडले गेलं सीमारेषेपार चौकारासाठी. पाहू शकाल ऑफ्टनचा त्याचा बाहेर चेंडू होता. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न परंतु यावेळेस चुकी 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 कॉलिंग मध्ये गडबडी आणि शैलेश बॅकतोडक आउट. धनवडीचे ऑफ्टनच्या बाहेर चेंडू फटका सुरेख खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केले गेले फेकी केली जाईल तिथपर्यंत एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल. धावफलक एकने पुढे सावते धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचेल. या षटकामध्ये एक चौकार एक सिंगल 2 गडी बाद करून यशस्वी ठरलेत. आसिफ अब्बासी अजूनही मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 5 वर बॅटिंग करतात. नवीन बॅटर दलपत धोडी यावेळेस चौथ्या क्रमांकावर आहेत. नवीन फलंदाजाच्या रूपामध्ये त्यावेळेस पाहू शकाल चेंडू खूप सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर नक्कीच थोडंसं बाहेर काढलं. हलकीशी अपील केली गेली परंतु विश्वास कमी आणि उत्साह जास्त या अपीलमध्ये पाहायला भेटला म्हणून पंचांनी ही दात फेटाळली आहे. 27 वर 2 गडी बाद 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. त्यावेळेस पाहू शकाल लेफ्ट चेंडू होता खेळायचा प्रयत्न चेंडूवाला निर्धाव षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकाची समाप्ती 27 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये.
षटकांचा खेळ बाकी असेल या इनिंग्समध्ये जडेजा. तर बाद एस केचा एक सुपर फेवरेट संगीत लगावला गेला. थोडंसं निराशा एस के डगआउटमध्ये येऊन सामन्याचा आनंद घेत आहेत. नवीन गोलंदाज पाहू शकाल गोलीमागवर सज्ज होतील. अल्ताफ शेख आपण पाहू शकाल यावेळेस पाहू शकाल पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न परंतु अल्ताफचं कौतुक करावं लागेल. टप्प्यावर थोडं चेंडू थांबून निघून गेला ऑफ्टूनच्या बाहेर. डॉट बॉल आला निर्धाव चेंडू. पंच नक्कीच वॉर्न करतायत डेंजर झोनमध्ये गोलंदाज येत आहेत असा नक्कीच प्रश्न निर्माण झाला होता. पंचांनी नक्कीच सांगितलंय गोलंदाज आता पहिला ऑफ्टूनच्या बाहेर चेंडूचा फटका. आता सुरेख खेळला डीपमध्ये खेळाडू आहेत जेव्हा चेंडूला येतील. आपण पाहू शकाल इम्रान खूप सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. एक्युरेट थ्रो केल्या गेल्या 2 धावांनी समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचेल 33 या अंकावर. 5वा षटक मार्गस्थ 2 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेस परत एकदा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन सरप्राइझिंग बाउन्स पाहायला भेटला. समीर पाटील या स्टेजच्या मागे चेंडू गॅदर करतायत. आजच्या दिवसामध्ये अतुल थोडंसं वेगळं वातावरण आहे. धावफलक सुद्धा आपण पाहतो पहिला बॅटिंग करणारा संघ थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आत. थोडासा नक्कीच दडपण असणार आहे. 33 वर 3 4.3 चेंडूचा खेळ संपलाय. अल्ताफ शेख परत गोलमागवर सज्ज होतोय. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न डॉट बॉल सलग आपण पाहतोय दुसरा चेंडू निर्धाव खेळतोय. 4 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव खेळलेत नील धोनी आणि 7 चेंडू 3 वर बॅटिंग करतोय. परत एकदा लांबून खेळायचा प्रयत्न करतोय. चेंडूवर नजर ठेवत नाहीये. आपण सांगतो ना की हायवेवर गाडी चालवताना आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तुमची नजर हे फक्त ना फक्त समोर असणं गरजेचं आहे. आमच्यावर पाहू शकाल एक सुरेख मॅकॅनिक नसीम साहेबांचं आगमन झालंय. मॅनेजर म्हणून जास्त उल्लेख आहे त्यांना. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि यावेळेस पाहू शकाल आतिश यांच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर फलंदाज. 9 चेंडू 3 धावाची खेळी साकारीने गॉन. नील धोडी षटक क्रमांक संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 33. यावेळेस फटका तर सुरेख खेळलाय. लॉंग लेगला खेळाडू आहे आणि यावेळेस सुरेख प्रयत्न केला. चेंडू त्यांना दिसत नाही. चेंडू पडल्या तिकडेच थांबलाय. खेळाडू पाहू शकाल होते परंतु 2 धावा तिसरा प्रयत्न केला. जर का बघूया आपण बघता 3 धावा परिपूर्ण केल्या जातील. 3 धावांनी धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 4थ्याचा प्रयत्न करता प्रत्यक्ष पाहू शकाल स्ट्राईकवर थ्रो केला गेला कारण की नॉन स्ट्राईकवर खेळाडू नव्हता. 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 36 धावा. 36 5.1 चेंडूचा खेळ संपला. हॅलो 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 ज्यावेळेस पाहू शकाल ऑफ साईडला फटका तर सुरेख खेळला होता. खेळाडू होते परंतु चेंडू निघून जाईल सर सीमारेषा 4 धावांसाठी. धावसंख्या 40 धावा धावफलकावर.
हॅलो 40/4 5.2 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळला प्रथमेश. यावेळेस बॅक टू बॅक 2 चौकार खेळतोय. धावसंख्या 2 पोहोचेल 44 हवा 44. यावेळेस फटका सुरेख खेळला. डीप मध्ये आतिश आहे. चेंडूला फील्ड करतील. चांगलं क्षेत्ररक्षण केली. फेकी केली गेली आणि यावेळेस काय घडलं बघूया आपण. फलंदाज बाद दलपत धोडी 4 चेंडू 4 धावांची खेळी साकारली. मैदानाच्या बाहेर 45 वर लागणारा 5वा हादरा. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ असून 2 चेंडूचा खेळ बाकी. किरण पांगरे आपल्या कॅप्टनला पाठवा टॉस साठी. तर एका बाजूला पाहू शकाल अरमान टायगर. विनोद दादा चला कॅप्टनला टॉस साठी पाठवायचंय. धन्यवाद डीजे. 45 वर 5.4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ. यावेळेस पाहू शकाल स्लोवर चेंडू होता. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता आपण टाकली आहे म्हणजे तेजस मारू. या गोलंदाजी 2 चौकार आले होते परंतु चांगला कमबॅक म्हणावा लागेल. 45 वर 5. जर नक्कीच पाहू शकाल दोन्ही संघाने एक सामना जिंकला होता या स्पर्धेमध्ये. यावेळी सोडवला चेंडूला. मिस टाइम नक्की झाला. चेंडू खाली सूरज संख्ये करणार नाही चुकी आणि गडी बाद झाला 6वा. 45 या धावावर 46 धावांचा पाठलाग करायचा आहे पुढील इनिंग्स मध्ये. ते म्हणजेच बॅटिंग करत असताना पाहू शकाल विद्यानगर पॅन्थर या संघाला. जुबेर खान यावेळेस इन ॲक्शन असतील. पाहू शकाल या स्पर्धेमध्ये हा बॅटर पडतो. कालच्या दिवसात थोडासा निराश केला होता जुबेर खान यांनी. फिल्डिंग सेट झाली. टॉस केला जातोय. पाहू शकाल टॉस बॉक्समध्ये खैरापाडा ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय हितेजी संके साहेबांच्या शुभाचे टॉस केला जाईल. टॉस विन होतोय तो म्हणजे संघ. पाहू शकाल आपला निर्णय सुद्धा सांगायचा आहे. हिमांशू फिल्डिंग ओके.
श्री शिवराज संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला, शतकचा स्वीकार केलाय आणि आपण ऐकूया किरण पांगरे यांचा आवाज. सेहेचाळीस धावांचं आव्हान आहे. गावदेवी खेरेपाडा आणि VS पॅन्थर विद्यानगर या दोन संघांच्या दरम्यान. समीर पाटील आणि जुबेर खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे फलंदाज. 46 धावांचं आव्हान आहे. या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी दोन्ही संघ इकडे प्रयत्न करतात. कालच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर 2 मॅचपैकी 1 मॅच विन असे हे दोन्ही संघ, 2 पैकी 1 मॅच विन झालेले दोन्ही संघ. आज मात्र हितेशजी संके आणि प्रफुल्लजी चव्हाण यांच्यामध्ये हे दोन ओनर्स या संघाचे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर आपल्याला नील पाहायला मिळतोय. राईट हँड गोलंदाज तसेच राईट हँड बॅट्समन समीर पाटील देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पहिले शतक टाकताना पाहायला मिळतोय. आणि हळूवार हाताने खेळा चेंडू. धावसंख्येत 1 ने भर होते. संघाचं खातं खुलतंय 1 या धावसंख्येने. विद्यानगरचा हा संघ आपल्याला त्याचे संघ मालक प्रफुल्लजी चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील मंचावर. तसेच हितेशजी संके यांचा संघ गावदेवी खेरेपाडा हा संघ पाहायला मिळतोय. सलग 3 वर्ष या स्पर्धेची विजेता म्हणून ओळख असणारा हा गावदेवी संघ. आणि हा दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होते. जुबेर यांच्या रूपाने दुसरा पहिला झटका लागतोय तो VSA पॅन्थर विद्यानगर संघाला. चांगली अशी गोलंदाजी आहे गावदेवी संघाकडे. नवीन फलंदाज जातोय तो कीपर आहे तो दलपत आणि नवीन फलंदाज जातोय तो साहिल. पासून एस बघू किती प्रकारे कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल ही खेळी. आणि आजचा दिवस हा निर्णायक दिवस असणार आहे या स्पर्धेसाठी प्रत्येक संघांना. कारण आजच्या दिवसात देखील जिंकण्याची प्रथम गोलंदाजी मार्क परत गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय तो नील. राईट हँड फलंदाज साहिल बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावेत 1 ने भर होते. आंतरराष्ट्रीय नियमामध्ये पाहायला गेलं तर रूल नंबर 25 दर्शवताना हा अंपायर खूपच उत्कृष्ट असे पंच आपल्याला लाभलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिन यादव यांनी यायचं समालोचन कक्षेमध्ये. सचिन यादव उर्फ पिंटू. पहिले शतक मार्गस्थ 3 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावपलकार जाऊन पोचतायत त्या 2. आणि हळूहळू मारला चेंडू. चांगला असा हलक्या हाताने खेळ चेंडू मात्र तेवढीच चौकार आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मध्ये धावसंख्येत 4 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 6 या धावसंख्येवर. तीन चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 6. 1 गडीच्या मोबदल्यात VS पॅन्थर विद्यानगर हाचा संघ पाहायला मिळतोय. आणि परत एकदा स्ट्रेट डाव किंवा चेंडू. आणि चांगली अशी
आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने भरवते. धावसंख्या जाऊन पोचते 8 या धावसंख्येवर. ध्रुव यानंतर होणारा सामना अरमान टायगर्स वर्सेस शिवस्वराज्य खेरेपाडा. दोन्ही मला वाटतं प्रथमतः शिवस्वराज्य संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आणि आता मात्र उंच मारण्याच्या बीट झालेत. धावसंख्या स्थिरावली ती 8 या धावसंख्येवर. नो चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येत 7 ने भरत. धावसंख्या जाऊन पोचते ती 15 या धावसंख्येवर. चांगली खेळी पाहायला मिळते साहिल चिपट यांच्याकडून. आजच्या सत्रामध्ये पाहायला गेले तर खूपच उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो साहिल. आज चांगली अशी खेळी त्यांच्या फळीतून आतापर्यंत 3 चेंडूत 7 धावा 12 धावा आल्या. चांगली खेळी करतोय. सरासरी 400चा रन रेट पाहायला मिळतोय. नील दोहडी आणि या शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष. लास्ट चेंडू फ्री हिटचा बॉल आहे आणि अरमान टायगरच्या सर्व खेळाडूंनी समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे. तुमच्या कॅप्टननी तुम्हाला इकडे समालोचन कक्षेमध्ये बोलवलंय. आणि चांगला असा खेळ चेंडू. धावसंख्येत 1 नंबर ते धावसंख्या जाऊन पोचते ती 16 या धावसंख्येवर. पहिल्या शतक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16. आता मात्र 30 चेंडू आणि 30 धावांची गरज. कुठेतरी आज हास्य, आज आमचे संघमालक प्रफुल्लजी चव्हाण यांच्या तोंडावर कुठेतरी थोडं हास्य आहे. चेहरा आज निरागस आहे. निरागस चेहऱ्यामागे खूप मोठं सत्य आज लपलेलं आहे. आज आमचा संघ जर इकडे 3 मॅच जिंकतो तर या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज होईल या विश्वासाने त्यांनी आज संघाला एक वेगळी मेजवानी दिली आहे. आजच्या सत्रामध्ये त्यांचा संघ विजयी झाला तर आजची पार्टी त्यांची खूप मोठी असणार आहे. कारण कालच्या सत्रामध्ये त्यांनी एक मीटिंग घेऊन मोठ्या घोषणा त्यांच्या संघासाठी केलेली होती. मात्र बघू 30 चेंडू 30 धावांची आवश्यकता माफक आव्हान आहे. तेवढा धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. समीर पाटील याच्या रूपाने 30 चेंडू आणि 30 धावांची गरज. कटर गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा सद्दाम खान मैदानाच्या आतमध्ये. इथे जी संख्या आणि त्यांचा विश्वास दाखवून त्यांना कर्णधारपद भूषविलं होतं. आणि परत एकदा बघा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगली अशी सिंगल डबल खेळणं आणि आपल्या संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्याचा प्रयत्न असणार हा साहिल. आतापर्यंत चांगली खेळी करतोय. मात्र आता देखील आता आपल्याला पाहायला मिळेल समीर पाटील आणि सद्दाम खान ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये सतत रविवारच्या सत्र असेल किंवा शनिवार रविवार सतत आमने सामना खेळायला पाहायला मिळतो या दोघांमध्ये. आणि हळवा खेळ चेंडू चौकाराच्या स्वरूपाने धावसंख्या 4 ने भरते. धावसंख्या धावफलका जाऊन पोचते ती 21 या धावसंख्येवर. आकाशजी चव्हाण आतिश चव्हाण यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळत आहे. कारण दुसऱ्या विजयाच्या पाठलाग करतो सहजपणे. पण बघू का आता क्रिकेट आहे काही खेळ सांगू शकत नाही. कारण समीर पाटील देखील आणि बघा ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं असं कमबॅक पाहायला मिळते सद्दाम खान यांच्याकडून. चांगली अशी फेकी तसेच चांगलं असं थ्रो त्यांच्या या क्षेत्ररक्षणे दरम्यान आपल्या पाहायला मिळतो. तशी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची एक ख्याती वेगळीच आहे. समीर पाटील आपल्याला परत एकदा पाहायला मिळतील. आणि परत एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. मात्र इथे मात्र समीरला कुठेतरी थोडं संपुष्टात आणलं आहे त्यांचं आव्हान. कारण पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा 2 चेंडू डॉट करणं ही खूप मोठी. आणि आता सध्या दुपारचं सत्र पाहायला गेलं तर राईट हँड बॅट्समनसाठी खूपच उपयुक्त असं वातावरण आहे या मैदानावर. परत एकदा शॉर्ट बॉल मात्र 1 बाउंड चौकाराच्या स्वरूपात. धावसंख्येत 4 ने भरून धावसंख्यावर जाऊन पोचते ती 25 या धावसंख्येवर.
खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी कालच्या सत्रामध्ये पाहायला गेलं. पहिल्या मॅच मध्ये धावचीत झाल्यानंतर समीर पाटील कुठेतरी थोडे हताश होते, निराश होते. मात्र चेंडू टाकून झाले ते 4. सॉरी 5 चेंडू. आणि चांगलंच गोलंदाजी करतोय. धावसंख्या 1 नंबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 26. आता मात्र 24 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. एका षटकामध्ये देखील मॅच संपवण्याची ताकद या खेळाडूमध्ये नक्की आहे. समीर पाटील आपल्याला पाहायला मिळेल, मॅन फ्रॉम विद्यानगर. जर यूट्यूब लाईव्ह आले त्यांच्यासाठी तिथल्या कोणीही त्या स्टेजच्या आजूबाजूला कोणी राहायचं नाही. तुम्ही वर चढताना तो कॅमेरा हल्ला जातो आणि इकडे थोडं प्रॉब्लेम येतात. सर्वांनी खाली उतरायच्या त्या झाडावरून. आणि रिव्हर्स पाहायला मिळतोय. कुमार हा गोलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 भरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 31 धावा. अजूनही 15 धावांची आवश्यकता. उर्वरित 23 चेंडू आणि 15 धावा. खाली उतरायचं आहे सर्वांनी, तिथून नीचे उतर. आणि परत एकदा चौकार पाहायला मिळतोय. समीर पाटील मात्र आता कुठेतरी चांगलं फलंदाजी करतायत. आता मात्र त्यांनी 7 चेंडूत 18 धावा बनवल्यात आणि उत्कृष्ट असा चौकार त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3-4 चौकार त्यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळाले आपल्याला. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवर. आणि आता मात्र 11 धावांचं आव्हान आहे उर्वरित 22 चेंडू मध्ये. आणि गडी बाद होते. समीर पाटील यांच्या रूपाने दुसरा झटका लागतोय. आता मात्र आपल्याला या मैदानाचे एकदम घातक फलंदाज आकाश चव्हाण पाहायला भेटतील. ऑक्शनच्या वेळेस त्यांच्या हाताला पायाला जाम दुखापत होती म्हणून त्यांना बी ग्रुप मध्ये टाकण्यात आलं. मात्र इथे ओपनिंगला येतात, 1 डाऊन येतात आणि इथे दुखापतीचं कारण सांगून संघामध्ये पदार्पण करतात. असे जे आकाश चव्हाण ग्यारा 11 धावांचं आव्हान आहे. बघू कशा प्रकारे कामगिरी करतोय आकाश. पहिला चेंडू कुठेही फुलटॉस टाका, लोअर फुलटॉस टाका, पण पहिली सिंगल काढण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळणार, भले फुलटॉस दिला तरी हलक्या हाताने मारतील असे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. बघा ब्लॉक कोल चेंडू आपल्याला पाहायला मिळते कुमार यांच्याकडून. मात्र धावसंख्येत 1 नंबर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 36 आणि उर्वरित 10 धावांची आवश्यकता आहे. आणि तिसरा झटका लागतोय तो साहिल यांच्या रूपाने. चांगली अशी खेळी पाहायला मिळाली साहिलकडून. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता, सरासरी 200चा नेट पाहायला मिळतोय. आता मात्र 2 बंधू आपल्याला पाहायला मिळतील, आतिश चव्हाण आणि आकाश चव्हाण. वयाने पाहायला गेलं तर आकाश चव्हाण हे त्यांच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठे आहेत, पण फटके मात्र आतिश चव्हाणच्या बॅटीतून खूप मोठे मोठे निघतात. कारण ताकद आणि
टायमिंगच्या जोरावर आतिश यांनी खूप मोठे मोठे फटकेबाजी या मैदानावर संध्याकाळच्या सत्रामध्ये सरावाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तेच आतिश आणि आकाश हे दोन बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तसेच चव्हाण या नावाने हा विद्यानगरचा संघ आहे, कारण संघ मालकाचं नाव देखील प्रफुल्ल चव्हाण आहे. फुलटॉस पहिला चेंडू, बोललो तुम्हाला खूप मोठे मोठे फटके मारण्यात पटाईत आहेत हा फलंदाज. धावसंख्या 6 ने भरवते, धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलका 42 आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता उर्वरित 18 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. तीन षटकामध्ये मात्र 4 धावांची गरज आहे. गोलंदाज पाहू शकाल आपण चिन्मय ज्यावेळेस गोलंदाज सज्ज होते. दोन बंधू, एका बाजूला आतिश चव्हाण तर एका बाजूला आकाश चव्हाण. आतिशने पहिला चेंडू फेस केला, 6 धावा नक्कीच ठोकल्या. आकाश आपला तो एक चेंडू एकवर बॅटिंग करतोय. यावेळेस फुलटॉस म्हणून खेळला, फाईन एकला चेंडूला ट्रॅव्हल केलाय. पाहू शकाल डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील नील, परंतु एकेरी धावाने समाधान लागेल. धावफलक 1 पुढे सरसावली गेली. धावसंख्या पोहोचेल 43, बनवायचे अजूनही 3. बघूया आतिश चव्हाण ज्यासाठी जाणला जातोय ना तसा सामना फिनिश करेल का, कारण की एक चेंडू त्यांनी फेस केला, षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. त्यावेळेस थोडासा लांबचा चेंडू होता, थोडा चेंडू थांबून आलाय आणि बॅटर आतिश सुद्धा स्माइल करतात की थोडीशी काय केली आहे, कारण की चेंडू पडल्यानंतर थोडंसं थांबून विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन समावेश झाला. थोडासा विकेट किपरने चुकी केली होती, चेंडू गॅदर करता आला नव्हता, परंतु कुठलीही धाव नाही या चेंडूवर. शॉर्ट बॉल आपण पाहू शकाल, सरप्राइजिंग बाउन्स. दोन्ही बंधूच्या चेहऱ्यावर स्माइल आहे, कारण की चिन्मय अशा प्रकारे गोलंदाजी करत नाही, पण त्यावेळेस बाउन्सर टाकला गेला. हाफ विकेटवर चेंडू होता, सरप्राइजिंग बाउन्स पाहायला भेटलाय. खेळपट्टीचा कमाल आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा खैरापाडाचा मैदान आपण पाहतोय. 44 वर 3 धावफलक, 2 धावांची गरज. त्यावेळेस ऑन साइडला फटका खेळला गेला, सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. सामना लेवल झालाय, मात्र 1 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. त्यानंतर हिमांशु तिवारी आपला पूर्ण संघ घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. फिल्डिंगसाठी दक्षता घ्या. शिवराज्य संघ शॉर्ट बॉल, फटका तर सुरेख खेळला. पाहू शकाल डीपमध्ये खेळाडू थोडंसं दूर राहिल्याने सामना पूर्णपणे विजय केला चौकाराने आतिश चव्हाणने. आणि पाहू शकाल या स्पर्धेमध्ये दुसरा सामना विजयी होतोय तो म्हणजेच प्रफुल्लजी चव्हाण यांचा संघ विद्यानगर पॅन्थर. आणि या स्पर्धेमध्ये पाहू शकाल 2 सामन्यामध्ये पराभूत झाला, एका सामन्यात विजय झालाय तो म्हणजेच गावदेवी खैरापाडा संघ, हितेजी संख्या साहेबांचा संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. अशा प्रकारे अप्रतिम सामना राहिलाय. एक गडी बाद केल्याने 18 धावा बनवल्या, तो ठरतो मॅन ऑफ द मॅच. समीर पाटील, वाऱ्याचा प्रवाह. समीर पाटील या मॅन ऑफ द मॅच साठी. समीर पाटील या मॅन ऑफ द मॅच स्टेडियमचे मुख्य व्यासपीठावर प्लीज. समीर पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सन्माननीय हितेजी संख्या साहेब, आपण आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा आहे. हितेश दादा या प्लीज. समीर पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे.